नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो भवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:41 ते 9:17 आणि यमगंड काळ 10:54 ते दुपारी 12:20 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ गुरु बरोबर त्रिकोणीय करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करणार आहे. रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शनी आणि मंगळ गुरुचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि गुरुचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर केंद्रयोग करणार आहे आणि पंचमातील रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या लाभस्थानातल्या शनीबरोबर पंचमातला शुक्र प्रतियोग करणार आहे. लाभस्थानातल्या शनीबरोबर द्वितीयातले मंगळ गुरु केंद्रयोग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमची एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दांडणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही घडवून आणाल. स्वतःच्या कर्तृत्वावर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही घडवून आणाल. ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगले साथ उत्तर प्रकारे लाभेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला समोर येतील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं तुम्हाला अलर्ट राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल. खास करून जे तुमचे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवा. खर्चाच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये छोटे मोठे स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन होतील. याचप्रमाणे खर्चाच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी थोड्याशा तुमच्या अपेक्षेपेक्षा विपरीत झाल्यासारखा दिसतील. एकंदरीत येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी संध्याकाळ 7 नंतरच्या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणाऱ्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दशमातला शनी आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि तुमच्याच राशीतला मंगळ गुरु बरोबर हा शनी केंद्रयोग सुद्धा करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या कामाचा उरक जबरदस्त दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभताना दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. आज संपूर्ण दिवसामध्ये तुमचा उत्साह, आनंद हा जबरदस्त दांडगा दिसून येईल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा होताना दिसेल. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लागेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे-मोठे निर्णय किंवा कुठल्याही प्रकारची वेगळं असं काही काम करू नका. आउट ऑफ द वे जाऊन कुठलीही गोष्ट करू नका. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर सुद्धा येणार 2 ते 3 दिवसात तुमचे नातेसंबंध थोडे चांगले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र भाग्य सणात भ्रमण करेल. तृतीयातल्या शुक्राबरोबर तदयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळ गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. व्ययातला गुरु आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला छोटे मोठे लाभ दिसून येतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीत तुमचा जो मूड आहे तो सकारात्मक दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार छोटे असले किंवा मोठे अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आगामी 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मोठे तणावाखाली जाऊ नका. थोड्या दिवसात हा जो कालावधी आहे तो नॉर्मल येईल. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. लाभातल्या हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे. द्वितीयातला रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. अष्टमातला शनी आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. अष्टमातला शनी आणि लाभातले मंगळ गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत. याचप्रमाणे लाभातला गुरु आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमच्यामधील कार्यशक्ती आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना नसेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधी मात्र तुम्हाला अतिशय सतर्क राहणं गरजेचं राहील. खास करून आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये साधारण तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले त्रास जोरदारपणे डोकं वर काढू शकतील. खर्च किंवा अनपेक्षित होणारी गुंतवणूक ही चुकीची ठरण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काळजी घेणं किंवा सतर्क राहणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर केंद्र करणार आहे. सप्तमातला शनी हा तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळ गुरु बरोबर केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि दशमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. वादविवाद, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन तुमच्या नातेसंबंधामध्ये येऊ शकेल. कुठल्याही कारणाने स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण मात्र ढळू देऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. त्या ठिकाणचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील आणि भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही टोकाचे निर्णय घेऊ नका. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर केंद्र करणार आहे. तुमच्या षष्ठातला शनी आणि व्ययातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यातल्या मंगळ गुरु बरोबर हा शनी केंद्रयोग सुद्धा करणार आहे. भाग्यातला गुरु आणि व्ययातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. संध्याकाळपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्यामधली एनर्जी, कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हे जबरदस्त दिसून येणार. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल.
जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमचे भावभावनांमध्ये बदल दिसून येईल. वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. भावनेच्या आहारी जाणं टाळणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस आरोग्याच्या संदर्भात अत्यंत आवश्यक राहील. दीर्घ मुदतीचे व्याधी किंवा त्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घडू शकतील. जर तुम्ही आधीपासून त्यांनी त्रस्त असाल तर त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जे तुमच्या भावी जीवनावरती परिणाम करू शकतील अशा प्रकारचे कुठलेही निर्णय छोटे किंवा मोठे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मानसिकदृष्ट्या सदृढ राहणं अतिशय आवश्यक राहणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्या अष्टमात असणाऱ्या हर्षण बरोबर केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमातला शनी आणि व्ययातला शुक्र हे प्रतियोग करणार आहे. अष्टमातला मंगळ गुरु बरोबर पंचमातला शनी हा केंद्र योग करणार आहे. अष्टमातला गुरु आणि तुमच्या लाभातला शुक्र हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहे. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध असे अतिशय व्यवस्थित राहतील. काही इझी मनी किंवा काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद होतील. त्याचा सरळ परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होईल. या संदर्भात अतिशय अलर्ट राहणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ताणू नका. त्याचे त्रास तुमच्या नातेसंबंधावरती अगदी जबरदस्त होण्याची शक्यता आहे. साधारणतः येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर ज्या व्यक्ती गर्भधारणा केलेल्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर लॉंग टर्ममध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंग करताना नीट विचारपूर्वक निर्णय घेणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे. चतुर्थातला शनी आणि दशमातला शुक्र हे परस्पर केंद्र योग करणार आहे. चतुर्थातला शनी आणि तुमच्या सप्तमातले मंगळगुरू हे परस्पर केंद्र योग करणार आहे. सप्तमातला गुरु आणि दशमातला शुक्र हे परस्पर केंद्र योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून संध्याकाळपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आहे. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसले. उत्साह जबरदस्त दिसून कामाचा ओळखसुद्धा दांडगा दिसून येईल. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तुम्ही मिळणं फार कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही टोकाचे त्रास होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय वास्तू नवीन घेणं, विकणं किंवा त्या संदर्भातले उपाय करणं हे टाळणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातला शनी आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. तृतीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत आणि षष्ठातला गुरु आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला बरीचशी काळजी घ्यावी लागेल. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला ॲक्टिव्ह राहाल, महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, परंतु ते प्रत्यक्ष घेऊ नका. तेच तुमचे निर्णय हे चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानक डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील.
येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण निर्णय, कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारचे काही त्रास डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे भावंडांच्या संदर्भातले किंवा समवेत जे म्हणजे नाते संबंध असतील त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला शनी आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. व्ययातला शनी आणि पंचमातले मंगळ गुरु हे सुद्धा परस्पर प्रतियोग करणार आहेत. याचप्रमाणे पंचमातला गुरु आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंत कालावधी अतिशय उत्तम राहील. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं हाताबाहेर करू शकाल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. पैशाचे व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहा. घरामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास, स्ट्रेस, टेन्शन देऊन जातील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातले जे व्यवहार असतील ते न केलेले बरे. गुंतवणूक खर्च या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ गुरुबरोबर हा शनी केंद्रीय करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर केंद्रीय करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. त्यावर नियंत्रण ठेवणं, स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. हे नातेसंबंध इतक्या जास्त प्रमाणात ताणले जातील की त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध ताणले जातील. घराच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. वास्तूच्या संदर्भातले उपाय किंवा वास्तू नवीन घेणं, विकणं या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ओके आणि कोणी ऐकतेच आहे ना. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर केंद्र करणार आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. व्ययातला शनी आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. व्ययातला शनी आणि तृतीयातले मंगळ गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत. तृतीयातला गुरु आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. खास करून जी तुमची महत्त्वपूर्ण कामं असेल ते संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ, महत्त्वपूर्ण गुंतवणूक तुम्हाला संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळतील. मित्रांबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्यावर गपशप होणं, चांगला वेळ घालवणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला अतिशय सतर्क राहणं गरजेचं राहील. अचानकपणे गोष्टी बदललेल्या दिसेल. तुमचा जो मूड असेल किंवा मानसिकता असेल यामध्ये सुद्धा बदल झालेले दिसेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावभावनांचं जबरदस्त आंदोलन संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये दिसून येतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही स्ट्रेस, टेन्शन तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि महत्त्वपूर्ण कामं, कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.